अमरनाथच्या यात्रेला जाण्यासाठी म्हणजे मुख्य जी अमरनाथ गुफा आहे तिथपर्यंत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. तर 2 पैकी कुठल्या मार्गाने जावं याबद्दल बरेच लोकांच्या मनामध्ये शंका आणि प्रश्न असतात. तर एक मार्ग आहे तो आहे पहेलगाम मार्गे आणि एक मार्ग जो आहे तो आहे बालटाल मार्गे. आता इथे काय आहे, जम्मू अँड काश्मीर राज्याची जर स्ट्रक्चर तुम्हाला माहित असेल, तर जम्मू अँड काश्मीर राज्य 2 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. एक काश्मीरचं खोरं आहे आणि एक जम्मूचा प्रदेश आहे. तर जो पहेलगाम नामे अमरनाथला जाण्यासाठीचा मार्ग आहे, तर तो काश्मीर खोऱ्यामध्ये येतो आणि जो बालटालचा मार्ग आहे, बालटालद्वारे तर तो जम्मू खोऱ्यामध्ये येतो. आणि अर्थात दोन्हीसाठी आपल्याला जम्मूपर्यंत जावं लागतं. म्हणजे सॉरी पहेलगामसाठी आपल्याला श्रीनगर मार्गे जावं लागतं आणि बालटालसाठी आपल्याला जम्मू मार्गे जावं लागतं. मग जे लोक पहिल्यांदा जातात त्यांच्या मनात भरपूर शंका आणि प्रश्न असतात की कुठला मार्ग निवडावा. तर मी पर्सनली व्यक्तिशः तुम्हाला असं सुचवेल की तुम्ही जर पहिल्यांदा जात असाल तर तुम्ही बालटालच्या मार्गे गेलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बालटालच्या मार्गे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला मुख्य म्हणजे बेस कॅम्प पासून ते अमरनाथच्या गुफेपर्यंत हे जे अंतर आहे ना ते पार करायला तुम्हाला 1च दिवस लागतो. म्हणजे जाऊन दर्शन घेऊन परत यायला 1च दिवस लागतो. पण जर का तुम्ही पहेलगाम मार्गे गेला तर तुम्हाला 2 दिवस लागतात किंवा त्यातही जर का अजूनच जास्त गर्दी असेल किंवा अचानक कधी काही खूप पाऊस आला, तसं काही संभावना असेल तर कधी-कधी 2 ते 2.5 दिवस सुद्धा लागतात. तर म्हणून आणि कारण का ते वातावरण नवीन असतं, ते सगळीकडे दऱ्या-खोऱ्या असतात, उंच-उंच डोंगर, खोल-खोल दऱ्या आणि खूप प्रचंड थंडी आणि मोठे रस्ते नाही. बऱ्याचदा तिथे रस्त्यांवर धूळ असते कारण की इन्फ्रास्ट्रक्चर नसतं, रस्ते नसतात, पाऊस पडल्यामुळे चिखल असतो. सो जेव्हा आपण पहिल्यांदा जातो ना, तर आपली म्हणजे मानसिकदृष्ट्या आपण तेवढे तयार नसतो किंवा तयार असतो, पण ते वातावरण आपल्याला नवीन असतं. मग काय होतं की 2-3 दिवसाची जर तुम्ही यात्रा म्हणजे ती जर ट्रिप केली तर ते थोडंसं तुम्हालाही कंटाळवाणं होतं आणि मुख्य यात्रेपर्यंत जायला तुम्ही दमून थकून जाता. बरं त्यातही एक काय तुम्ही घोड्यावानी तर जाताल समजा घोड्याने जाताल, हेलिकॉप्टरने जाताल, डोलीत जाताल, पण अमरनाथ गुफेपासून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरच ते तुम्हाला सोडून देतात. तिथून पुढे तुम्हाला चालत जावं लागतं. तुम्ही कुठल्याही म्हणजे कुठल्याही वेनी गेले तरी सुद्धा मग ते अंतर तुम्हाला चालायचं आहे. मग त्यासाठी पण तुमच्यात शक्ती पाहिजे ना. नाहीतर वातावरण बघितलं तुम्ही घाबरून गेले, तुम्हाला श्वास कोंडतो आहे, धडधड होती आहे, थंडी वाजून येतेय, तुम्ही दमून थकून गेला. तर असं काहीही नको, ती रिस्क नको. म्हणून पहिल्या वेळेस बालटाल मार्गेच जा. बालटाल मार्गे एक 18 किलोमीटर म्हणजे बालटालचा जो मेन बेस कॅम्प आहे, तिथून अमरनाथची गुफा साधारणतः 18 किलोमीटर आहे. पण ते हिमालयीन अंतर असल्यामुळे 18 किलोमीटरचं अंतर पार करायला आपल्याला 5 ते 6 तासांचा वेळ लागतो. घोड्यावर बसून किंवा डोलीमध्ये तर थोडा जास्त वेळ लागतो. मग त्यामुळे 2-3 दिवसाची यात्रा शक्यतो करू नका. 1च दिवसात लवकर जाऊन दर्शन घेऊन येणं प्रेफर करा आणि त्यासाठी बालटालचा मार्ग निवडा. आता काही मंडळी म्हणतात की नाही पहेलगाम मार्गे तर अजून 2-4 मंदिरं आहेत, व्ह्यू जास्त छान आहेत बघायला. तर ठीक आहे ना, पुढच्या वर्षी जा ना तुम्ही. त्याच्या पुढच्या वर्षी जा. पण ते पहिल्याच वर्षी तुम्ही सगळं बघायची घाई करू नका आणि एक मुख्य अमरनाथ गुफेचं तुमचं दर्शन झालं ना, ठीक आहे. मध्ये-मध्ये जे स्पॉट लागतात त्याचंही दर्शन घेण्याची इच्छा बरोबर आहे. पण ते तुम्ही नंतर नियोजन करा, पुढच्या वर्षी करा. पहिल्या वर्षी जात असाल तर शक्यतो तुम्ही बालटाल मार्गेच जाण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला अमरनाथ यात्रेबद्दल अजून काहीही प्रश्न असेल, शंका असेल तर तुम्ही पर्सनली मला कॉल किंवा मेसेज करूनही तुमचे सर्व डाउट्स विचारू शकता. बाकी आपल्या याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया काय असते याची सुद्धा माहिती आपल्या एका व्हिडिओमध्ये दिली आहे. तुम्ही ती सुद्धा चेक करू शकता.